नमस्ते, सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी कोकणी पद्धतीने सुरमई फिश करी. कोकणाची फिश करी आणि गोव्याची फिश करी जवळपास सेम असते, पण ही फिश करी अगदी कोकणी पारंपरिक पद्धतीने केली तर इतकी टेस्टी बनते आणि अगदी पटकन बनते. कोकणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही सुरमई फिश करी बनवली जाते, पण मला जी माहीत आहे त्या पद्धतीने मी आज बनवत आहे. ही मालवणी फिश करी वाफळलेल्या गरमागरम भातासोबत खाल्ली ना तर बोटही चाकून खाल्ली पाहिजेत अशी बनते. अप्रतिम बनते. त्याचबरोबर जास्त तेलकट नाही आणि अगदी घरच्या साहित्यात बनते. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील. मी येथे 1.5 किलो सुरमई फिश घेतला आहे. मी सध्या पंजाबमध्ये राहते, त्यामुळे येथे सुरमई फिश शक्यतो मिळत नाही आणि आज मिळाला, म्हणूनच आज मालवणी फिश करी बनवण्याचा बेत केला. तर मी येथे फिश करीसाठी 1 किलो सुरमई फिश घेतला आहे आणि अर्धा किलो फिश फ्रायसाठी ठेवून दिला. सर्वात प्रथम फिशला मॅग्नेट करून घेऊ. तर मॅग्नेट करण्यासाठी प्लेटमध्ये 1 चमचा मीठ घेतलं आणि यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी ॲड केलं. हे मीठ पाण्यामध्ये छान विरघळून घेतलं. आता या मिठाच्या पाण्यामध्ये फिशचे जे पीस आहेत ते बुडवून घेऊ. यामध्ये हळद टाकली तरीही चालू शकतं, ऑप्शनल आहे. मी हळद टाकलेली नाही, तर फक्त मीठ आणि पाणी आहे. फिशचे पीस बुडवून घेऊ आणि अशा पद्धतीने मीठ लावून घेऊ. या पद्धतीने मीठ लावल्यामुळे फिशला चांगलं मीठ सर्व बाजूनी लागतं, त्याचबरोबर आतपर्यंत मुरतं. तर मी येथे डोक्याचा भागी घेतला आहे. यालाही मिठाच्या पाण्यातून काढू. माशाचं जे डोकं असतं यामुळे फिश करीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे मी डोकंही घेतलं आहे. तर अशा पद्धतीने 1 किलो फिशला पूर्णपणे मीठ लावून घेतलं आहे. इथे मासा थोडा छोटाच मिळाला होता, त्यामुळे पीसही अगदी छोटे छोटे पडले आहेत. आता या मीठ लावलेल्या माशावरती कोकम किंवा आगळ 2 चमचे टाकून घेतलं. मिठामध्ये ॲड केलं तरीही चालू शकतं, पण मी वरून टाकलं आहे. त्यानंतर करीसाठी वाटण बनवायला घेऊ. तर वाटण बनवण्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे मोठ्या आकारामध्ये कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केले. मालवणी फिश करीमध्ये कांदा आणि लसूण काही जण वापरतात आणि काही जण वापरत नाहीत. त्यानंतर 7 ते 8 काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या आहेत. या कमी तिखट असतात, त्याचबरोबर टेस्टीही असतात, त्यामुळे शक्यतो याच वापराव्या. तसेच मी 2 चमचे धने आणि 6 ते 7 त्रिफळा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. धने लवकर बारीक होत नाहीत, त्यामुळे शक्यतो भिजवूनच मिक्सरच्या जारमध्ये ॲड करायचे आहेत. मालवणी फिश करीमध्ये त्रिफळा हे घातलंच जातं. जिरे आणि बडीशेप ऑप्शनल आहे. काही जण वापरतात तर काही जण वापरत नाहीत. तर मी येथे 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप ॲड केली. त्यानंतर 10 ते 15 लसूण पाकळ्या ॲड केल्या. 2 इंच आल्याचे तुकडे ॲड केले. त्यानंतर 1 मूठ देठासहित कोथिंबीर ॲड केली आणि छोटासा चिंचेचा गोळा मी 2 तास आधी पाण्यामध्ये भिजत घातला होता, तोही ॲड केला. त्यानंतर एका ओल्या नारळाचा चव घेतला आहे. हा चव जवळपास 1.5 कप आहे, तोही या जारमध्ये ॲड करू. कोकणी फिश करी आहे, त्यामुळे ओल्या नारळाचा चव हा पक्का वापरला जातो आणि तोही भरपूर प्रमाणात. आता हे सर्व वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ आणि पहिल्यांदा मी पाणी ॲड केलं नव्हतं. हलकंसं पाणी ॲड करू आणि परत एकदा बारीक पेस्ट बनवून घेऊ. तर या वाटणाची अगदी बारीक पेस्ट बनली पाहिजे, तरच करी चांगली बनते. काही काही रेस्टॉरंटमध्ये अगदी मुलायम सिल्की अशी करी असते, तर त्या करीसाठी हे जे वाटण बनवलं आहे, हे वाटण सुती कपड्यामधून वस्त्रगाळ करून खाली जे मुलायम पाणी पडतं त्यापासून तरी बनवली जाते. तर मी हे वाटण वस्त्रगाळ केलेलं नाही. त्यानंतर कढईमध्ये 4 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवले. तेल चांगलं तापलं की यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे आणि 2 मिरच्या कट करून ॲड केल्या. आता कांदा हलकासा फ्राय करून घेऊ. तर आपण आज कढईमध्ये बनवत आहे
पण मातीच्या भांड्यामध्ये मालवणी फिश करी खूप छान टेस्टी लागते. आता कांद्याला हलकासा सोनेरी कलर आला आहे. या स्टेजला आपण यामध्ये वाटण ॲड करू. तर गोव्यामध्ये ही जी सुरमई फिश करी बनवली जाते त्यामध्ये तेल कांदा वापरला जात नाही. डायरेक्ट हे वाटण कढईमध्ये ॲड केलं जातं, शिजवलं जातं. आता आपण कांद्यामध्ये हे वाटण ॲड केल्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि हे वाटण परतून घेतलं. तर हे वाटण इतर भाज्याप्रमाणे अगदी जास्त वेळ परतण्याची गरज नाही, म्हणजेच अगदी तेल सुटेपर्यंत परतण्याची गरज नाही. तर मी येथे 3 ते 4 मिनटं तेलामध्ये परतून घेतलं आणि यामध्ये जवळपास 1 लिटर पाणी ॲड केलं. आता पाणी ॲड केल्यानंतर ही तरी झाकण लावून 7 ते 8 मिनटं मीडियम फ्लेमवरती चांगली शिजवून घेऊ. त्यामुळे मसाले चांगले शिजले जातील. आता मालवणी करीच्या वैशिष्ट्यामध्ये मुख्य म्हणजे वापरलं जाणारं आमसूल. तर आमसुलाच्या इथे 5 ते 6 पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत, पण माझ्याकडे आमसूल नसल्यामुळे मी येथे आगळ वापरले आहे. तर मी 5 ते 6 चमचे आगळ टाकले आहे. आगळमुळं करी हलकीशी आंबट होते आणि खूप छान टेस्ट येते. आता करी तयार झाली आहे. या करीमध्ये मॅग्नेट केलेले माशाचे पीस ॲड करू आणि पीस ॲड केल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनटं परत एकदा माशांचे पीस करीमध्ये चांगले शिजवून घेऊ. मला जी येथे सुरमई मिळाली ती छोटी होती, त्यामुळे 5 ते 6 मिनटात छान शिजली. पण जर मोठी असेल तर 7 ते 8 मिनटं लागू शकतात. तसेच तरीमध्ये मासा जास्त शिजला तर त्याचे तुकडे पडतात, त्यामुळे तरीमध्ये जास्तही शिजवायचा नाही. तर बघा 5 ते 6 मिनटानंतर माझी फिश करी खूप छान तयार झाली आहे. आता यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आणि पारंपरिक कोकणी पद्धतीने सुरमई फिश करी तयार झाली. आता ही फिश करी गरमागरम वाफाळलेल्या भातासोबत खाल्ली. इतकी टेस्टी बनली होती ना की या माशासोबत बोटही चाकून खाल्लीत. चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि या 31ला या पद्धतीने फिश करी बनवून पाहायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कशी बनली आहे ती. थँक्यू.